ठाणे शहर पोलीस आयुक्तालय परिसरात घडफोडी करणाऱ्या आरोपीला ठाणे गुन्हे शाखा युनिट 3 ने केली अटक। राजेश अरविंद राजभर असं या आरोपीचं नाव असून त्याच्याकडून सोन्या चांदीचे व रोख रक्कम असा एकूण 38,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त गुन्हे अमरसिंह जाधव यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले। आरोपी राजेश अरविंद राजभर याचं वय 30 वर्ष असून तो मूळचा आजमगड उत्तर प्रदेश येथील आहे, तर सध्या राहणार डोंबिवली। याला गुन्ह्याच्या घटनास्थळी व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या तांत्रिक विश्लेषण करून तसेच गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या बातमीवरून कल्याणचे गुन्हे शाखा युनिट 3 चे वरिष्ठ पोलीस अधिकारी अजित शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या पथकाने आजमगड राज्य उत्तर प्रदेश येथून ताब्यात घेतले आहे। त्यांच्याकडे चौकशी केली असता त्याने ठाणे, नवी मुंबई, पालघर, ठाणे ग्रामीण क्षेत्रामध्ये घरफोडी करून चोरी केल्याचे, सोन्या चांदीचे रोख रक्कम त्याची पहिली पत्नी भाऊ राकेश अरविंद राजभर यांच्याकडे ठेवल्याचं सांगितलंय। त्याप्रमाणे त्याच्याकडून 38,50,000 किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। तसेच राजेशकडून 21 गुन्हे उघडकीस आणले आहेत। त्यांच्यावर यापूर्वी ठाणे पोलीस आयुक्तालय परिक्षेत्रामध्ये एकूण 33 गुन्हे दाखल झाले आहेत। पुढील तपास गुन्हे शाखेचे पोलीस करत आहेत। विष्णुनगर पोलीस स्टेशन डोंबिवली येथे घरफोडीचे गुन्हा दाखल होता, त्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक 3 चे पोलीस निरीक्षक अजित शिंदे, API सर्जेराव पाटील आणि त्यांची टीम ACP शेखर बागडे यांच्या परीक्षणामध्ये करत होती। त्यामध्ये तपासामध्ये 2 आरोपी निष्पन्न झाले। एक राजेश राजभर हा मूळ राहणार आजमगड उत्तर प्रदेशचा आहे आणि त्याचा भाऊ राकेश राजभर, या दोघांनी गुन्हा केल्याचं निष्पन्न झाल्यावरून त्यांना अटक करण्यात आली। त्यांच्याकडून एकूण ठाणे आयुक्तालयातील तसेच नवी मुंबई, मीरा भाईंदर आयुक्तालय आणि ठाणे ग्रामीण परिसरातले असे एकूण 21 घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत। त्यामध्ये सोन्या चांदीचे दागिने मिळून असा एकूण 38 लाखाचा मुद्देमाल अद्यापपर्यंत जप्त करण्यात आलेला आहे। राजेश राजभर याची पोलीस कोठडी आजपर्यंत आहे। या दोन्ही आरोपींवर यापूर्वी 33 घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल आहेत वेगवेगळ्या ठिकाणी। या गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे शाखा घटक 3 ची टीम करत आहे। त्यामध्ये अजून काही घरफोडी चोरीचे गुन्हे निष्पन्न होण्याची, उघडकीस येण्याची शक्यता आहे। कटावणीच्या सहाय्याने किंवा इतर अवजारे वापरून ते कडी कोंडा तोडून घरामध्ये प्रवेश करून चोरी करत होते परिसरामध्ये। दोन्ही आरोपींवर यापूर्वी एकूण 33 गुन्हे दाखल आहेत चोरी आणि घरफोडीचे। हे मूळ राहणारे आजमगडचे आहेत, सध्या डोंबिवलीमध्ये ते राहतात आणि चोरी घरफोडी करणे ही त्यांची मूडच। त्या अनुषंगाने तपास सुरू आहे। कुठल्या ज्वेलर्स त्यांनी दिले होते, काही उत्तर प्रदेशचे ज्वेलर आहेत, काही मुंबईतले ज्वेलर्स आहेत, त्यांच्यावर सुद्धा आम्ही तपास करत आहे। सुरू आहे, सध्या तपास सुरू आहे। यापूर्वी त्यांच्यावर 33 गुन्हे दाखल आहेत। एप्रिल महिन्यामध्येच तो जेलमधून जामिनावर त्याची सुटका झालेली आहे। सध्या तर हे 2 आरोपी निष्पन्न आहेत, त्याच्यामध्ये अजून काय आरोपी असण्याची शक्यता आहे। त्या अनुषंगाने देखील आम्ही तपास करत आहोत। नाही, ज्या या आरोपींनी केलेल्या घरफोड्या किंवा चोऱ्या आहेत ज्याच्यामध्ये डिटेक्शन झालेलं आहे तेच ते गुन्हे आहेत।